श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 20वा सर्ग वाचूया. राजा दशरथाच्या अन्य राण्यांचा विलाप, श्रीरामांचे कौसल्याच्या महालात जाणे आणि तिला आपल्या वनवासाची गोष्ट सांगणे, कौसल्याचे अचेत होऊन पडणे आणि श्रीरामांनी उठविल्यावर त्यांच्याकडे पाहून विलाप करणे. तिकडे पुरुषसिंह श्रीराम हात जोडून कैकेयीच्या महालातून बाहेर पडताच तोच अंतःपुरातील राजमहिलांचा आर्तनाद प्रकटला. त्या म्हणत होत्या, जे पित्याच्या आज्ञेशिवाय सुद्धा सर्व अंतःपुरातील आवश्यक कामं स्वतः करीत असत, जे आमचा आधार व रक्षक होते, ते श्रीराम आज वनवासात जातील. ते प्रथमपासूनच आपली माता कौसल्याप्रमाणेच आमच्याशी वागायचे. ते कठोर बोलूनही कोपित व्हायचे नाहीत आणि ते रागावलेल्यांची समजूत घालायचे. ते श्रीराम आज वनवासात निघाले. मोठ्या खेदाची गोष्ट आहे की आमच्या महाराजांच्या बुद्धीने मार खाल्ला. हे आज सर्व जगाचा नाश करायला उठले आहेत. म्हणूनच हे सर्व प्राण्यांच्या जीवनधारा श्रीरामांचा परित्याग करीत आहेत. याप्रमाणे सर्व राण्या आपल्या पतीस दोष देऊ लागल्या आणि वासरापासून तोडलेल्या गायीप्रमाणे उच्च स्वरात रुदन करू लागल्या. अंतःपुरातील तो भयानक आर्तनाद ऐकून महाराज दशरथ पुत्रशोकाने संतप्त होऊन लज्जेने बिछाण्यातच लपला. इकडे जितेंद्रिय श्रीरामचंद्र स्वजनांच्या दुःखाने अधिकच खिन्न होऊन हत्तीप्रमाणे लांब सुस्कारे सोडीत लक्ष्मणासमवेत मातेच्या अंतःपुरात गेले. तेथे त्यांनी त्या घराच्या दरवाजावर एक परमपूजित वृद्ध पुरुष बसलेला पाहिला आणि दुसरेही बरेच लोक तेथे उभे होते. ते सर्वच्या सर्व विजयी वीरात श्रेष्ठ श्रीरामांना पाहून जय जयकार करीत त्यांच्या सेवेसाठी आलेले व त्यांना प्रणाम करू लागले. पहिली कक्षा पार करून जेव्हा ते दुसऱ्या कक्षेत पोहोचले तेव्हा तेथे त्यांना राजाद्वारे सन्मानित बरेच वेदज्ञ ब्राह्मण दिसले. त्या वृद्ध ब्राह्मणांना प्रणाम करून श्रीरामचंद्र जेव्हा तिसऱ्या कक्षेत पोहोचले तेव्हा तेथे त्यांना द्वाररक्षणाच्या कार्यात मग्न बऱ्याच नववयस्क व वृद्ध स्त्रिया दिसल्या. त्यांना पाहून त्या स्त्रियांना फार आनंद झाला. श्रीरामांना आशीर्वाद देऊन त्या स्त्रियांनी तत्काळ महालात प्रवेश केला आणि लगेचच श्रीरामचंद्रांच्या मातेला त्यांच्या आगमनाची बातमी दिली. त्यावेळेस देवी कौसल्या पुत्राच्या मंगल कामनेने रात्रभर जागून सकाळी पुत्रहिताची इच्छा ठेवून एकाग्रचित्त होऊन भगवान विष्णूंची पूजा करीत होती. रेशमी वस्त्र नेसून मोठ्या प्रसन्नतेने निरंतर व्रतपारायण होऊन मंगल कृत्य पूर्ण केल्यावर ती मंत्रोच्चारणपूर्वक त्यावेळेस अग्नीत आहुती देत होती. त्यावेळेस श्रीरामांनी मातेच्या शुभ अंतःपुरात प्रवेश करून तेथे मातेस बघितले. ती अग्नीत आहुती देत होती. श्रीरामांनी बघितले तर तेथे देवकार्यासाठी बरीच अशी सामग्री एकत्रित करून ठेवली होती. दही, अक्षता, तूप, मोदक, नैवेद्य, शुभ्रमाला, खीर, खिचडी, समिधा आणि भरलेले कलश हे सर्व पदार्थ तेथे दिसले. उत्तम कांतीची माता कौसल्या हिने शुभ्र रंगाची रेशमी साडी नेसली होती. ती व्रतानुष्ठानाने दुर्बल झाली होती आणि इष्टदेवतेचे तर्पण करीत होती. या अवस्थेत श्रीरामांनी तिला पाहिले. प्रिय पुत्राला बऱ्याच काळानंतर समोर आलेला पाहून कौसल्या देवी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे आली. श्रीरामांनी जवळ आलेल्या मातेच्या चरणास स्पर्श केला आणि माता कौसल्याने त्यांना दोन्ही हातांनी धरून छातीशी धरले आणि मोठ्या प्रेमाने त्यांचे मस्तक हुंगले. त्यावेळेस कौसल्या देवीने आपल्या दुर्जय पुत्रास श्रीरामांना पुत्रप्रेमापोटी म्हटले, पुत्रा, तू धर्मशील वृद्ध व महात्मा राजर्षींप्रमाणे आयुष्य, कीर्ती आणि कुलोचित धर्म प्राप्त कर.
रघुनंदन, आता तू जाऊन आपल्या सत्यप्रिय पित्याचं दर्शन घे. ते धर्मात्मा नरेश आजच तुझा युवराजपदावर अभिषेक करतील. असे बोलून मातेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. भोजनासाठी निमंत्रित होऊन श्रीरामांनी त्या आसनाला स्पर्श केला व ते ओंजळ फैलावून मातेस काहीतरी सांगण्यासाठी उद्युक्त झाले. ते स्वभावतःच विनयशील होते आणि मातेच्या गौरवाने अधिकच नतमस्तक झाले. त्यांना दंडकारण्यात जायचे होते म्हणून ते त्यासाठी आज्ञा घेऊ लागले. ते म्हणाले, देवी, तुम्हाला निश्चितच माहिती असेल की तुमच्यावर मोठंच संकट आलेले आहे. मी जे सांगणार आहे त्यामुळे तुला, सीतेला व लक्ष्मणालाही दुःख होईल, तरीही सांगतोच. आता मी दंडकारण्यात जाणार आहे, तर या बहुमूल्य आसनाचा काय उपयोग? आता मी चटईवर बसण्याची वेळ आलेली आहे. मी राजभोग्य वस्तूंचा त्याग करून मुनींप्रमाणे कंदमूळ व फळ खाऊन जीवन निर्वाह करीत 14 वर्षांपर्यंत निर्जन वनवासात जाणार आहे. महाराज युवराजपद भरताला देत आहेत आणि मला तपस्वी बनवून दंडकारण्यात पाठवित आहेत. तेव्हा 14 वर्षांपर्यंत मी वनात राहीन. ही अप्रिय गोष्ट ऐकून वनात कुऱ्हाडीने कापलेल्या शाल वृक्षाच्या फांदीप्रमाणे कौसल्यादेवी पृथ्वीवर पडली. जणू एखादी देवांगना स्वर्गातून भूतलावर येऊन पडली. तिने जीवनात कधी दुःख बघितले नव्हते. ती दुःख भोगण्यायोग्य नव्हती. माता कौसल्येला कापलेल्या कर्दळीप्रमाणे अचेत अवस्थेत पडलेली पाहून श्रीरामांनी हाताचा आधार देऊन तिला उठविले. ज्याप्रमाणे एखादी घोडी प्रथम मोठे ओझे वाहून आली आणि थकवा दूर करण्यासाठी जमिनीवर लोळून उठली आहे, त्याप्रमाणे कौसल्यादेवीच्या अंगावर धूळ लागली होती व ती अत्यंत दीन झाली होती. त्या अवस्थेत श्रीरामांनी आपल्या हातांनी तिच्या अंगावरची धूळ पुसली. कौसल्यादेवीने जीवनात सुखच बघितले होते आणि आता दुःखाने ती कातर झाली होती. तिने आपल्याजवळ बसलेल्या पुरुषस्य श्रीरामांना म्हटले, जर तुझा जन्म झाला नसता तर मला या एकाच गोष्टीचं दुःख झालं असतं. आज माझ्यावर इतकं मोठं दुःख कोसळलं आहे की त्याहून वांझ राहिलेले असते तर निदान मी ते बघितलं नसतं. वांझ बाईला एक मानसिक दुःख असतं की मला संतान नाही, याशिवाय तिला दुसरं दुःख नसतं. पुत्रा रामा, पतीच्या प्रभुत्व कालात एका ज्येष्ठ पत्नीला जे सुख प्राप्त व्हायला पाहिजे ते मला पहिल्यांदा कधी बघायला मिळालं नाही. वाटलं होतं पुत्राच्या राज्यात ते मिळेल आणि त्याच्या आशेनं आतापर्यंत जीवन राहिले होते. मोठी राणी होऊनही मला छोट्या सवतीचं अप्रिय बोलणं बरंच ऐकावं लागलं. स्त्रियांना याहून मोठं दुःख कोणतं असणार? तेव्हा माझ्या दुःखाला अंतच नाही. तू जवळ असताना सुद्धा मी या प्रकारे सवतींकडून तिरस्कृत राहिले. मग तू परदेशी झाल्यावर माझी काय दशा होईल? त्यात माझं मरण निश्चितच आहे. पतीकडून मला नेहमीच अत्यंत तिरस्कार व कडक फटकारेच मिळाले आहेत. कधीच प्रेम किंवा सन्मान मिळाला नाही. मी कैकेयीच्या दासींप्रमाणेच समजली जाते. जे कोण माझ्या सेवेत असते तेही कैकेयीच्या मुलास पाहून गप्प बसते, माझ्याशी बोलत नाही. पुत्रा, अशा दुर्गतीत पडून मी सदा कटू बोलणाऱ्या चिडक्या कैकेयीचं तोंड कसं पाहू शकणार? रघुनंदन, तुझं उपनयन होऊन दुसरा जन्म घेतलेला 17 वर्षे झाली. आतापर्यंत मी हीच आशा धरून चालले होते की आता माझं दुःख दूर होईल. आता म्हातारपणी या प्रकारचं सवतींचा तिरस्कार आणि त्यामुळे होणारं दुःख मी फार काळ सोसू शकत नाही. पूर्णचंद्राप्रमाणे तुझे मनोहर मुख बघितल्याशिवाय मी दुःखी
दुःखिनी दयनीय जीवन जगत किती दिवस राहू? पुत्रा, मी व्यर्थच वारंवार उपास करून देवांचं ध्यान व बरेच परिश्रमपूर्वक उपाय करून तुझं पालन पोषण केलं. मला वाटतं आहे की माझं हृदय खरोखरच फारच कठोर दिसतं आहे की जे तुझ्या विरहाचा वृत्तांत ऐकूनही वर्षाकालातील नूतन जलप्रवाहित प्रवाहात आदळणाऱ्या महानदीच्या प्रवाहाप्रमाणे फुटून जात नाही. मला मरणसुद्धा येणार नाही. यमराजाच्या घरात सुद्धा माझ्यासाठी जागा नाही. म्हणूनच रडणाऱ्या हरिणीला उचलणाऱ्या सिंहाप्रमाणे आज मला यमराज सुद्धा उचलून नेत नाहीत. नक्कीच माझं हृदय लोखंडाचंच बनलेलं असलं पाहिजे. दुःखाने व्याप्त होऊनही या शरीराचे तुकडे होत नाही आहेत. सर्वाधिक दुःखाची गोष्ट तर ही की पुत्र सुखासाठी केलेली माझी व्रत, दान, संयम सर्व व्यर्थच जाणार. मी संतान सुखासाठी केलेली तप ही खडकात पेरलेल्या बीजाप्रमाणे निष्फलच ठरणार. जर कोणी मनुष्य दुःखाने पीडित झाल्यामुळे भलत्या वेळी सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे मृत्यू आणू शकत असेल तर मी आज तुझ्या विना आपल्या पिल्लापासून तोडलेल्या गायीप्रमाणे यमराजाच्या सभेत निघून जाईन. चंद्राप्रमाणे मनोहर मुखाच्या श्रीरामा, जर माझा मृत्यू झाला नाही तर तुझ्याशिवाय इथे व्यर्थ कुत्सित जीवन कशाला घालवू? याप्रमाणे गाय तोडली जाऊनही वासरावरील प्रेमामुळे त्याच्या मागे मागे जाते, त्याप्रमाणे मीही तुझ्याबरोबर वनवासात येईन. येणारे दुःख सहन करण्यास असमर्थ होऊन महान संकटांचा विचार करून सत्याच्याच ध्यानात बांधलेल्या आपल्या पुत्राकडे पाहून माता कौसल्या मोठाच विलाप करू लागली. जणू एखादी किन्नरी आपला पुत्र बंधनात पडलेला पाहून चित्कारीत आहे. इथे 20वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 21वा सर्ग वाचूया. काही चूकभूल झालेली क्षमा करा. सिया महाबळ चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.